उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दिल्ली दौऱ्यादरम्यान अनेक भेटीगाठी त्यांनी घेतलेल्या आहेत। दुपारी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। शिंदे आणि शहांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। पालिका निवडणुकांबद्दल शहांची चर्चा झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर महायुतीच निवडणूक जिंकेल असा विश्वास सुद्धा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। महायुतीचं सरकार जनभावनेचा आदर करणारं सरकार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत दुपारी एकनाथ शिंदेंची भेट झाली। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाल्याचं समजतंय। एकनाथ शिंदेंनी खासदारांच्या काही प्रश्नांच्या संदर्भात अमित शहांशी आपण बोलल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी शिंदे कुटुंब गेलेलं होतं। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेही एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते। स्क्रीनच्या उजवीकडे आपण छायाचित्र पाहतो आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही खासदार पोहोचलेले होते। अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली। चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये। महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली। केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित भाईंनी जास्त काळ काम केलं आणि चांगलं काम केलं। आणखी खूप चांगलं काम करायचं आहे असं म्हणाले ते। त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा द्यायचं होतं, त्यांचं अभिनंदनही केलं मी। आणि एकंदरीत एनडीएला देखील एनडीए आणि म्हणजे एनडीए व्हायच्या अगोदरपासून शिवसेना आणि भाजपाची युती होती। आमची विचारधारा एक आहे आणि त्यामुळे आज आम्ही गृहमंत्री महोदयांना भेटलो। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली। दादा भुसे यांनी यावर पलटवार केला। काय नेमकं हे दोन्ही नेते म्हणाले पाहूया। एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखांना इथे येऊन बसावंच लागेल। त्यात नवीन काय, त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये, म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही। त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना। त्याची जर विजार पांढरी असेल तर त्या गवत लावून त्या लॉनचं मुंबईला परतावं लागतं। हा इतिहास आहे दिल्लीचा। ते कोणाविषयी काय काय बोलत असतात, मला वाटतं की त्यांनी, मी वारंवार बोलतो आहे की एकेकाळी 60-70ची संख्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने असायची, ती आता 20वर आलेली आहे। त्यांनी या सेटिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे की ती संख्या कशी वाढेल। मग आता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला जात आहेत स्नेहभोजनासाठी राहुल गांधींच्या सोबत, मग ते पण त्याला सेटिंग बोलायचं का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।